बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांना जिल्हा महिला विकास विभागात कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही। याबाबतचे कोणतेही निर्देश सरकारने दिले नाहीत। राज्यात आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत। ताई, लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत। जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे? काय नेमकी सद्यस्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसी ची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली। 31 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसी साठी देण्यात आलेली होती। जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये ते जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारने आणली, त्यावेळेस पासूनच ती यशस्वीरित्या पुढेही राबवायची आणि ती कधी थांबवली जाणार नाही अशी घोषणा किंवा वारंवार त्याचा उल्लेख विभाग म्हणून आम्ही करत होतो। पण राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून केला, नंतर फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केला, उपमुख्यमंत्री म्हणून केला, दादांनी त्या संदर्भातला त्या पद्धतीने नेहमी उल्लेख केला। कारण इतकी यशस्वी योजना आहे, इतक्या महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद ही योजना आणू शकलेली आहे, आर्थिकरित्या सक्षम करू शकलेली आहे। त्यामुळे ती अशाच पद्धतीने यशस्वीरित्या राबवली जावी ही आमच्या सगळ्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे। आज त्याचा पुनरुच्चार सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केला। ही योजना ही नेहमीच विरोधकांना खटकत राहिलेली आहे, ते सुरुवातीपासून या योजनेवर टीका करत आलेले आहेत। पण टीका करूनही कोर्टामध्ये जाऊनही अनेक त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न करून सुद्धा आज ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे। पुढेही ती त्याच पद्धतीने राबवली जाईल याची खात्री मी आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना देऊ इच्छिते। संदर्भातला योग्य निर्णय सरकार हे त्या ठिकाणी घेईल। आज लाडकी बहीण योजनेसहित लखपती दीदींची संख्या वाढवणं हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे। एकल महिलांचा आम्ही एक सर्वे केलेला आहे, त्या एकल महिलांचं धोरण सुद्धा आम्हाला आणायचंय। एका छताखाली त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणं या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलत आहोत आणि साधारणपणे आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणाही करण्यात आलेली आहे। तोही एक राज्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या संदर्भातला 21चा योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार घेईल, योग्य वेळी त्या ठिकाणी घेईल आणि तो महायुतीचं सरकारच घेईल याची मला या निमित्ताने खात्री आहे। आणि ज्या पद्धतीने 2100 रुपयाचा मुद्दा झाला, परंतु लाडक्या बहिणींच्या संपूर्णतः स्क्रुटिनीमध्ये आता ज्या काही पुढे बदल होणार आहेत की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन काही बदल होऊन त्यामध्ये स्क्रुटिनी अजून कडक केली जाणार आहे। कारण की अजूनही जर पाहिलं तर अनेकांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, अनेक महिलांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, ते त्यांच्या म्हणजे पतीच्या अकाउंटवरती किंवा मुलाच्या अकाउंटवरती अशा ठिकाणी पैसे घेत आहेत। त्यामुळे आता चालू योजनेमध्ये तर कुठेच पतीच्या किंवा आत्ता जे काही ई-केवायसी झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच। कारण आता ई-केवायसी केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही। ज्यांनी ज्या पद्धतीने ई-केवायसी केलेली आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते। पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे ई-केवायसी हे बंधनकारक हे तसंही डीबीटी योजनेला ई-केवायसी बंधनकारक असतंच, फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो। तो झाल्यानंतर आम्ही लगेचच ई-केवायसी सुरू केलं। 6 महिन्याची मुदत आम्ही ई-केवायसी करण्यासाठी दिली। आता 31 मार्च पर्यंत ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण त्यांनी त्यांच्या फॉर्म मध्ये ई-केवायसी हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना 31 मार्च पर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं
जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील. अधिकाधिक पात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करावे हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही. ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होत राहतात. महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केला होता त्याच्यामध्ये केंद्राने सुद्धा अनेक बदल यावेळेला कायद्यामध्ये आणलेले आहेत. पण शक्ती कायद्याचा प्रस्ताव हा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार तयार करत आहे. म्हणजे ज्या नवीन कायद्यामध्ये ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या आपण राज्याकडनं जो शक्ती कायदा जो आपण तयार करत आहोत त्याच्यामध्ये त्या अंतर्भूत केल्या जाव्या या दृष्टिकोनातून काम हे सुरू आहे. आणि शक्ती कायदा याला जी काही आपण आता जो सेंट्रलचा कायदा आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही बाबी त्याच्यामध्ये प्रस्ताव हा सादर केला जाईल तो एकदा लागू झाल्यानंतर मला खात्री आहे की ह्या सगळ्या गुन्हेगारीमध्ये किंवा महिलांच्या प्रतीच्या अत्याचारामध्ये आपल्याला संख्येमध्ये कमी झालेली ही पाहायला मिळेल. पण शेवटी अशा पद्धतीची मनोवृत्ती, अशा पद्धतीची मानसिकता ही अशा पद्धतीची विक्षिप्त जी काही मानसिकता आहे याच्यामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून 2-4 असे कडक कायदे आणि उदाहरणं ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ठेवावी लागतील. हे मला या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली, खूप मोठी खुशखबर आलेली आहे. आता त्यांची KYC आता जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आता तुम्हाला माहीतच असेल की आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितले की आम्ही वारंवार यामध्ये बदल करणार आहोत आणि जी काही पडताळणी असेल, जी काही KYC आहे यामध्ये वारंवार योग्य त्यावेळी सूटसुद्धा देणार आहोत आणि आम्ही यामध्ये ज्यावेळेस मुदतवाढ द्यावी असं गरज पडल्यास आम्ही मुदतवाढसुद्धा देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. तर बघा ताईंनो, मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे आणि हा जो काही तुम्हाला शासन GR दिसत असेल, शासन निर्णय आहे हा आणि यामध्ये स्पष्टता सांगण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता, सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांची आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. 3 क्रमांकाचा मुद्दा पहा. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहील. हाच मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही बघू शकता, सदर योजनेअंतर्गत दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत म्हणजेच की जून आणि जुलै या 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहणार आहे. म्हणजेच की तुम्ही समजू शकता, आता या जून महिन्यापासून असं समजून घ्या तुम्ही 1 तारखेलासुद्धा सुरू होऊन जाईल किंवा मग 5 ते 6 तारखेपासून तुम्हाला KYC करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे आणि नवीन पोर्टल चालू करण्यात येणार आहे किंवा मग इतरही पडताळणीच्या द्वारे तुमची KYC होऊ शकते. तर ताईंनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, मुदतवाढ मिळणार आहे आणि जून महिन्यातच तुमची जी काही संधी आहे KYC करण्यासाठी ती पुन्हा तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गवांदे. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.